141 हार्वेस्टर मशीनसाठी 5141 शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर केलाय। पैसे मागायला आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही धस यांच्याकडून करण्यात आलाय। या दोन्ही आकाचा सहभाग असल्याचंही ते म्हणतायत। राज्यात याबाबत अनेक गुन्हे दाखल होतील, यातून कोट्यावधींचा घोटाळा देखील समोर येईल असा दावा देखील सुरेश धस यांनी केलाय। मशीन किती द्यायचे 141, पैसे किती 5141 लोकांकडनं पैसे घेतले। आत्ताच एक पहिला गुन्हा मला वाटतं पंढरपूर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि असेच गुन्हे आता कोल्हापूरमध्ये दाखल होतील। अशाच प्रकारचे गुन्हे आता पुण्यात दाखल होतील, बीडमध्ये कदाचित होईल। हे अनेक लोकांकडून 8-8 लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही। काल मला वाटतं त्यांनी मीडिया पुढे सुद्धा ते पुरावे दिलेले आहेत। बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीडमधल्या एका हॉटेलवरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे। तर 141 हार्वेस्टर मशीनसाठी 5141 शेतकऱ्यांकडून वाल्मिक कराड यांना पैसे घेतले असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। पैसे मागायला आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण देखील केली असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। तर दरम्यान ज्या शेतकऱ्यांना मारहाण झालेली आहे त्या एका शेतकऱ्याने नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। 41 लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे, ऑनलाईन अजिबात नको म्हणले, रोख पैसे द्या, ऑनलाईन आम्हाला चालणार नाही। आम्ही पूर्ण दोघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून, पोती शिवून, गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथीगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले। मग त्यानंतर आम्ही म्हणलं आमदार कधी येते म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला 1 महिना 2 महिने चालवले। 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला आमदार काय आम्हाला मिळत नाही, आमचे पैसे परत द्या। मग असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला। आम्ही बीडला गेलो। बीडला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र गेलो, 140 लोक गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे म्हणले आणि आमच्या लोकांना हाणमार करायला आणि हाणमारल्यामुळे आम्ही त्यांच्या हाणमारीच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो।